आज आपण एवढेच जण असू बहुतेक तरी. नमस्कार सर. नमस्कार, गुड मॉर्निंग. कैसा आहे रविवार? झाला का चहा नाश्ता? मही ब्रेकफास्ट झाला? पूर्वी ब्रेकफास्ट झाला हो. का जेवण झालं? माझं जेवण झालं. माझं जेवण झाले. माझं पण जेवण झालं. बस उठा लवकर. मस्त मस्त. हो. ओके, आपण आता फक्त 1 मिनिट थांबूया आणि प्रार्थनेला सुरुवात करूया आणि मग आपण आजच्या अभ्यासाकडे जाऊया. मला वाटलं होतं सगळे येतील, इंटरेस्टिंग आपण काहीतरी करणार आहोत. मला सगळ्यांनी असं करून दाखवा. असं असं करा. शाबास. आणि मोजा आता 1 2 3 4 5 6. इथे इथे हे आहेत बघा इथे. हे इथे आहेत ना आपल्या फिंगर्सचे एंड पॉइंट्स, एंड तिथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4. एक वरचे एक खालचे. पूर्वी कळलं का तुला? हा, एक वरचं आणि खालचं. हे बघ, एक मिनिट मी माझा ना व्हिडिओ पूर्ण ओपन करतो. सर अजून दाखवतात. म्हणजे कसं कळेल तुम्हाला. हे माउंटेन आणि हे खालचं. माउंटन आणि व्हॅली, माउंटन आणि व्हॅली असं काउंट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8. हा, काउंट करून ठेवा. मग आपण आता प्रार्थनेला सुरुवात करू. मग तूही काउंट कर माउंटन आणि व्हॅलीज. हे वरचे माउंटेन, खालची व्हॅली, माउंटेन व्हॅली, माउंटेन व्हॅली. तू स्वतःलाच बघायला असं कळेल. आणि 1 2 काउंट कर त्याच्यावर. 1 2 3 ड्रॉप 4 5 ड्रॉप केलं मम्मी. ड्रॉप 1 केलं. 2 3 4 7. ओके, चला आपण आता ती प्रार्थनेला सुरुवात करूया. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खाकरी. तोवरी दे आम्हाला काजव्यांचे जागणे.
माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुझी प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच अमुची प्रार्थनान हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच अमुची प्रार्थना. आजचा अभ्यास अनायरा आहे, साची आहे. साची तुझा व्हिडिओ ऑन करशील का? साचीच ना? हो. व्हेरी गुड. तर आता आपण सगळ्यांना 1 ते 20 अंक लिहिता येत आहेत ना? फक्त अंक लिहायचे. कोण मला सगळ्यात पहिल्यांदा करून दाखवणार? फक्त लिहायचे अंक. अनायरा? चला सगळ्यांनी सुरुवात करा. फक्त अंक. मराठीत 1 ते 20 अंक. हो हो. इंग्लिश हो. पण लिहायचंय. अक्षरात नाही लिहायचे. नाही फक्त मराठी. पर्यंत 1 ते 20. पूर्वी झाले? हो सर. होत आलंय माझं. थोडंच राहिलंय. 20 पर्यंत माझं झालं. दाखव. बरोबर. 14, 13, 20, 19, 14, 17 नंतर 18 कुठे लिहिलंस बाळा तू? हा तुझा 18 आणि 17 दोन्ही सारखेच वाटतायत बघ.
8 नीट काढ. असं आहे का? थांब 1 सेकंड दाखवतो मी. माझं झालं. शाबास. तर माझं झाले. दाखवतं का मला? व्हेरी गुड. एकच मिनिट मी आधी 8 दाखवतो अनायराला. अनायरा हे बघ. अनायरा हा बघ असं 8 काढायचं आणि 7 असं असतं. आपलं नाक काढायचं. नाक 8 म्हणजे आपलं नाक असं असतं ना. आपलं नाक थोडस असं काढायचं. सर का क्या मॅम आहे सांग ना. सर मॅम दोघे झालं. यक्षित आणि साची तुमचे व्हिडिओ ऑन करता? येते का सर? हो. 1 मिनिट मही. 17 18 ओके. उर्वी तुझे दाखव. हो सर 1 मिनिट. हा. 18 19 20 मला 17 दाखव तुझा. उर्वी 17. शाबास. मही तुझे 17 आणि 18 दाखव मला. कसे काढलेस? 8 बघ. 8 8 8 नीट काढा. ते ना असं ओढू नका वरती. असं नका ओढू. असंच राहू दे. झालं. साची तुझेही दाखव अंक. शाबास अनायरा. व्हेरी गुड. एकच मिनिट. गुड. यक्षित तुझे दाखवतोस का मला? तू अंक काढलेस 1 ते 20? नाही. नहीं नहीं निकाला आपने? ठीक है. मैं इन सबको एक और काम देता हूँ और आपके पास आता हूँ. चला आता सर मी केलं. सगळ्यात महत्वाचं काम आपलं आजचं. शाबास. बघा आता सर. आपलं आजचं सगळ्यात महत्वाचं काम. सर बघा. शाबास मही. बघितलं मी मही. शाबास. मी बघितलं. धन्यवाद सर. व्हेरी गुड. खूप छान. चला आता आज आपण काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करणार आहोत. काय एक्सपेरिमेंट करायचं बरोबर सांगतो. कुठे गेली मही? अच्छा कुठे. ठीक आहे. मला सांगा इंग्रजी महिने कोणते असतात? जानेवारी. कॅलेंडर माहितीये सगळ्यांना? हा. मग आता जानेवारी ते डिसेंबर मला कोण मला जानेवारी ते डिसेंबर सगळे महिने म्हणून दाखवेल? मी म्हणू उर्वी. उर्वी एकच मिनिट. साची तुझे व्हिडिओ फिल्टर्स बंद करशील का बाळा? किंवा व्हिडिओ ऑफ ठेवलास तरी चालेल. हा उर्वी. इंग्लिश मध्ये म्हणायचे. हो आता आधी इंग्लिश मध्ये. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. शाबास. किती महिने आहेत बरं हे? 12. 12. कुणाला मराठी महिने माहिती आहेत का? माहिती आहेत? सांगशील सगळ्यांना?
सांग उर्वी. उर्वी म्हणून दाखवते आपल्याला. म्हणजे मला फुल नाही येत पण हा, ठीक. थोडेच येतात. हा, जेवढे येतात तेवढे म्हणून दाखव. जानेवारी जानेवारी तर फेब्रुवारी. इंग्रजी महिना झाला. नाही नाही उर्वी, जानेवारी फेब्रुवारी मार्च तर इंग्रजी महिने झाले. बरं, आता मला सांगा, कुणी कुणी तुमच्यापैकी सगळ्यांनी गणपतीचा सगळ्यांच्याकडे गणपती येतात? हो गणपती बाप्पा येतात सगळ्यांच्या घरी? हो. कोणत्या महिन्यात येतात? सप्टेंबर. आठवते महिना कोणत्या महिन्यात येतात? सप्टेंबरलाच येतात दरवर्षी का कधी ऑगस्ट महिन्यात, कधी सप्टेंबर महिन्यात? ऑगस्ट मध्ये पण आणि कधीही. म्हणजे इंग्रजी कॅलेंडर नुसार ते कुठच्याही महिन्यात येतात. पण तसंच आपल्याकडे आपलं एक कॅलेंडर आहे. जसं एक कॅलेंडर आपण वापरतो ना आपल्या शाळेसाठी, तसं आपल्या सणांसाठी पण आपल्या इकडे एक वेगळं कॅलेंडर आहे. त्याच्यात जेवढे महिने आहेत इंग्रजी कॅलेंडरमध्ये तेवढेच महिने आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये पण आहेत. तर ते कोणते हे मी तुम्हाला आता पहिल्यांदा सांगतो. मग तुम्ही सगळ्यांनी ते लक्षात ठेवा. विसरलात तरी चालेल, फक्त नावं लक्षात राहू देत. कुठच्या महिन्यात कोणता सण येतो ते आपण हळूहळू बघूया. बर, सगळ्यांना गुढीपाडवा माहिती आहे का? हो. काय करतात बरं गुढीपाडव्याला? गुढीपाडव्याला बांबूचं ते हे करतात. काय बरं करतात? तर ते आपलं नवीन वर्ष आहे. शाबास. जसं जानेवारी महिन्यात 1 जानेवारीला आपण जागतिक नवीन वर्ष साजरं करतो, तसंच आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होतं. मग गुढीपाडवा चैत्र महिन्यात येतो. नंतर साधारणपणे मार्च एप्रिल महिन्यात चैत्र महिना चालू असतो. नंतर खूप ऊन सुरू होतं की नाही? हो. खूप उन्हाळा असतो. उन्हाळ्याच्या महिन्यात वैशाख महिना असतो, कारण खूप जास्त म्हणजे आपली जमीन पण तापलेली असते, सूर्याची उष्णता पण खूप जास्त असते, आपल्याला खूप गरम होत असतं. चैत्र नंतर वैशाख, मग ग्रीष्म. पहिला महिना कोणता आपला? गुढीपाडवा कोणत्या महिन्यात येतो? चैत्र. शाबास. आणि नंतर त्याच्यानंतरचा खूप जास्त उन्हाळा असतो तो कोणता महिना? ज्येष्ठ. ज्येष्ठ? ज्येष्ठ कसं असेल? मधूनच असा कसा मधूनच आला तो? मी आता सांगितलं ना कोणता तरी एक महिना असतो. वैशाख. बर, ठीक आहे. आता आधी आपण मी तुम्हाला 12ही महिन्यांची नावं आधी सांगतो, मग तुम्ही ते सगळे महिने आपण ते वाचूया एका मागोमाग एक. बरोबर. ओके, चल आपण सगळे महिने एकत्रच बघूया. यांना हे माझी स्क्रीन दिसतीये का? हो.
आता मी तुम्हाला तेच सांगत होतो. साधारणपणे मार्च एप्रिल महिन्यात चैत्र, मग मे जून मध्ये वैशाख, जून जुलै ज्येष्ठ, नंतर येतो आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. आता मी तुम्हाला एक एक सण सांगतो. तो सण आणि तो महिना थोडं थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. गुढीपाडवा येतो चैत्र महिन्यात, बरोबर? सगळ्यांना गुढीपाडवा माहिती आहे ना? शाबास. सगळ्यांनी अक्षय तृतीया ऐकली आहे का? नाही. दुसरं काय? बैसाखी नाही? ठीक आहे, असू दे. माहितीये? हा. गुढीपाडवा चैत्र महिन्यात, अक्षय तृतीया किंवा बैशाखी वैशाख महिन्यात. सगळ्यांनी वटपौर्णिमा असं काही ऐकलंय? वटपौर्णिमा नाही? बरं, ठीक आहे. ठीक आहे. पहिले 3 महिने उन्हाळ्याचे, मग आषाढ श्रावण भाद्रपद 3 महिने पावसाळा, अश्विन कार्तिक मार्गशीर्ष. अश्विन मध्ये पण थोडाफार पाऊस असतो, पण अश्विन कार्तिक मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात साधारणपणे खूप जास्त थंडी असते. आणि माघ आणि फाल्गुन मध्ये पुन्हा थंडी आणि उन्हाळा असं सुरुवात झालेली असते. आता कोणता महिना आहे तुम्ही गेस करू शकाल का? खूप थंडी वाजतीये का आता? जे भारतात आहेत आता त्यांनी सांगा. खूप थंडी वाजतीये ना का नाही? अजिबात नाही थंडी? नाही? उन्हाळा आहे? तुम्ही सगळे म्यूट वर आहात, अनम्यूट करून सांगा. हा उर्वी, मला नाही वाटत थंडी. तू कुठेस आता? बेंगलोरला आहेस का? बेंगलोर. बेंगलोरला. आता तुला थंडी अजिबात नाही वाजत का? सर, हा मही, माझी कधी थंडी आहे पण. तू आता कुठे आहेस? जपानला, आणि जास्त थंडी आहे इथे. अच्छा, खूप जास्त थंडी आहे. पण मी आता जे तुला महिने सांगतोय ना, ते सगळे भारतीय कॅलेंडर नुसार आहेत, म्हणजे आपल्या वातावरणासाठी. साधारणपणे इकडे महाराष्ट्रामध्ये आता खूप थंडी आहे. खूप थंडीचे दिवस आहेत. मग तुम्ही गेस करू शकाल का कोणता महिना आहे ते? मराठी कॅलेंडर नुसार. इकडे बघा, एप्रिल ते मे महिन्यात चैत्र असतो. मग जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात कोणता मराठी महिना असतो? सांगू शकाल का? जर एप्रिल ते मे महिन्यात चैत्र असतो साधारणपणे, तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोणता महिना असतो सांगाल का? हा कोणता महिना आहे? पोचतो. पौष. हा प आणि हा श, बरोबर ना? तो पहिला काना, 2 मात्रा आणि पुढे पौष. पौष महिन्यात कोणता सण येतो बरं? जानेवारीत आत्ता कोणता तरी एक सण आपण साजरा केला आत्ताच. सांगू शकाल का सगळ्यांनी? कोण सांगेल मला? अनायरा, मही, साची, संक्रांती. उर्वी. संक्रांती सर. संक्रांत, बरोबर. मकर संक्रांती, बरोबर. शाबास, व्हेरी गुड. दिवाळी कोणत्या महिन्यात असते मला सांगाल का? नोव्हेंबर. नोव्हेंबर मध्ये, बरोबर. मग नोव्हेंबर मध्ये कोणता महिना आहे मराठी? हा,
थांब उर्वी, एकच मिनिट हा उर्वी. चाची, मही, यक्षित, अनायरा, कोणी सांगेल का? अनायरा म्यूट वर आहेस तू. अनम्यूट कर आणि उत्तर दे. तर मी सांगू का? हा, कार्तिक. कार्तिक बरोबर. आणि दसरा? दसरा दिवाळीच्या अगोदर येतो, म्हणजे दिवाळी ज्या महिन्यात येते त्याच्या आधीच्या महिन्यात दसरा येतो. मग दसरा कोणत्या महिन्यात येतो सांगाल का मला? आधीचा महिना कोणता आहे कार्तिकच्या? आश्विन. अश्विन. श्व, अश्विन. शाबास. गणपती कोणत्या महिन्यात येतात? कार्तिक. गणपती कार्तिक महिन्यात पात्रपद. येतात? भाद्रपद नाही, महिन्यात येतात. पात्रपद. पात्रपद. हा बरोबर, भाद्रपद महिन्यात येतात. शाबास. आता परत एकदा आपण सगळे महिने एकत्र म्हणूया. चालेल? चालेल. चैत्र. चैत्र. चला सुरुवात करूया. चैत्र, वैशाख. वैशाख. एक मिनिट आधी मी म्हणेन, मग तुम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणा. चालेल? अनम्यूट करा बघू सगळे. अनायरा अनम्यूट कर. अनायरा अनम्यूट कर. शाबास. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, अनम्यूट युअरसेल्फ मध्ये. तू नको जाऊ गं बाहेर, तू इथेच थांब. उशीर जाऊ नको. ओके. आषाढ. उर्वी एकच मिनिट. सगळे परत एकदा. 1 2 3 स्टार्ट. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, 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 श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. आता एकदा तुम्ही ट्राय करा सगळे, चैत्र पासून फाल्गुन पर्यंत. उर्वी एकच मिनिट. उर्वी, हा मही म्हणते. उर्वी एकच सेकंड म्यूट कर तुला. हा मही, पहिल्यापासून, चैत्रपासून. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, मी स्पेलिंग लिहून दाखवू का तुला, म्हणजे तुला नीट वाचता येईल का? एकच मिनिट. हा
एकच मिनिट हा. वैशाख ज्येष्ठ आषाढ आषाढ पेटक सावन स्पेलिंग नीट वाचायचं. चैत्रापासून सुरुवात कर. मही नीट वाच स्पेलिंग. चैत्र वैशाख वैशाख आय आहे ना. वैशाख बरोबर. ज्येष्ठ आषाढ शाबास. श्रावण बरोबर. शाबास. भाद्रपद पूर्ण वाच. भाद्रपद आश्विन बरोबर. आय आहे अश्विन. अश्विन हम्म. कार्तिक बरोबर. मार्गशीर्ष मार्गशीर्ष SHIRSH. मार्गशीर्ष पुरुष पौष. पौष मग माघ. माघ सॉरी इथे MAA. आणि फाल्गुन. फाल्गुन. आता अजून कोण मला म्हणून दाखवेल? मी वाचते. हा वाच. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. फाल्गुन बरोबर. अनायरा. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण मला पुढचं नाही माहिती. एकच मिनिट हा. प्रयत्न कर ना थोडासा. स्पेलिंग चेक कर. वैशाख चैत्र वैशाख बरोबर. चैत्र वैशाख मी इंग्लिश स्पेलिंग दिले. तू इंग्लिश स्पेलिंग वाचण्याचा प्रयत्न कर. चैत्र
वैशाख चित्र हम्म, आषाढ़ हम्म, श्रावण भाद्रपद आवन हम्म, का कार्तिक हम्म, मार्गशीर्ष हम्म, पौष हम्म, फाल्गुन. आता मी तुम्हाला थोडस अजून कलरफुल दाखवतो. एकच मिनिट. लेट मी शेअर द स्क्रीन विथ यू. आता हे बघा, हे तर नीट वाचता येत आहे ना? ठीक. हा, आता बघा, येते व्यवस्थित? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मधून लिहिलंय मी. आणि आपले इंग्रजी कॅलेंडर मधले कोणते महिने आहेत तेही लिहिलंय. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. आता सगळे एकत्र म्हणणार का? चालेल का? हो, चला सुरुवात करूया आपण चैत्रपासून सगळ्यांनी. 1, 2, 3 स्टार्ट. चैत्र, पूर्वी सगळ्यांसोबत. ज्येष्ठ, आषाढ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, फाल्गुन. शाबास पूर्वी. तू म्यूट कर आता आपण बाकीच्या बरोबर बोलूया. फाल्गुन. अनायरा, मही आणि साची. उर्वी तू म्यूट कर. मही मी तुला पण म्यूट करतोय. 1 मिनिट. आता अनायरा चैत्र पासून फाल्गुन पर्यंत तुला जसं वाचता येते तसं वाचून दाखव. अनायरा तू म्यूट आहेस. हा, आता चैत्र पासून फाल्गुन पर्यंत सगळे मराठी महिने वाचून दाखव. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद,
भाद्र. स्पेलिंग बघ इथे BHADRAPAD. भाद्रपद. भाद्रपद. बस. नंतर कोणता? अश्विन. बरोबर. कार्तिक. मार्गशीर्ष. पौष. माघ. फाल्गुन. 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 शाबास. आता मही. मही. हो सर. एकदा ट्राय कर. हो. चैत्र. वैशाख. ज्येष्ठ. आषाढ. श्रावण. आषाढ. आषाढ. श्रावण. भाद्रपद. स्पेलिंग बघ. इंग्रजी स्पेलिंग बघ. BHADRAPAD. भाद्रपद. अश्विन. कार्तिक. बरोबर. मार्ग. पुरुष. मग. थांब. मार्गशीर्ष. मार्ग SHIRSHYA. मार्गशीर्ष. मार्गशीर्ष. पुरुष. माघ. पौष. SH आहे ना. एच असेल तर स. SH असेल तर श म्हणतो ना आपण. पौष. एक मिनिट. पौष. माघ. फाल्गुन. आणि फाल्गुन. शाबास. आता हे मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठवणार आहे अभ्यासाच्या. सगळ्यांनी वाचा या आठवड्याभरात जमेल तेव्हा. चालेल. आणि पुढच्या वेळेला मग हे सगळे तुम्ही मला फक्त बघून जरी वाचून दाखवलेत ना महिन्यांची नावं तरी चालतील. ठीक आहे. बर. चालेल. आता जाण्यापूर्वी आपण 1 ते 20 अंक अंकांमध्ये लिहूया आणि 1 ते 20 अक्षरांमध्ये पण लिहूया आणि मग आपण आजचा क्लास थांबवूया. चालेल. चला. बर. सगळ्यांनी 1 ते 20 अंकांमध्ये आणि अक्षरांमध्ये दोन्हीत लिहायचं. अंक आणि अक्षर. एक ते 20. हो 1 to 20.
पंधरा झालं का लिहून सगळ्यांचं? हा उर्वी दाखव. शाबास. नाही अनायरा साची काय उर्वी बघितलं मी. झाले लिहून? अंक कितपर्यंत लिहायचे ते? 20 पर्यंत. लिहिलंय मी सर. अक्षरात लिहायचंय का? शाबास. अक्षरात लिहायचंय. नाही अंकात 1 ते 20 अंकांमध्ये. आधी अंकांमध्ये मग अक्षरांमध्ये. शाबास, व्हेरी गुड. इंग्लिश मध्ये लिहायचंय आता. नाही मराठीमध्ये. परत कॅन आय लॉग आउट? हो चालेल. आपण पण आता इथे थांबायचंय. चला बाय बाय.